नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. काही दिवसांपूर्वी माडसांगवी येथे एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटनेला नवीन वळण मिळाले असून मुलाने आत्महत्या केली नसून मुलाची हत्या करण्यात आल्याचा वडिलांचा आरोप आहे. सदर ही हत्या त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार याने केली असल्याचा संशय मृत मुलाच्या वडिलांनी व्यक्त केलाय. बघूयात काय आहे हे प्रकरण. बोलो का काशीनाथ सोनू सानकर आणि माझ्या मुलाचं नाव गिरीधर काशीनाथ सानकर. ह्या माड सांगवेत राहिलेला मुलगा आणि दोघं मुलं राहण्यात 30 तारखेला हा रात्री 9 वाजता आमचं बोलणं झालं. आणि बोलणं झाल्यानंतर मोबाईलमध्ये त्याने दरदारून मोबाईल हिसकून घेतलं ते मुलाने जोडीदाराने. आणि मग तिथून मोबाईल बंद करून ठेवला, उचलून नाही राहिले. आणि पहाटे 3 वाजता फोन लावला. मीच पालकांनीच फोन लावल्यानंतर हवालदारांनी उचललं गेलं. हवालदारांनी काय सांगितलं मला का कोण बोलतो म्हणे, तर मी गिरीधरचा वडील म्हणतो. तर त्यांनी मला काय सांगितलं तर का तुने मुलाने फाशी घेतली म्हणून. मग मी काय सांगितलं ते दादांना का दादा जरी फाशी घेतली तरी जागेवरती ठेवा, तिथून हलवू नका स्प्रेत, आम्ही येतापर्यंत. पण ते माझं ऐकलं नाही. ते डेड बॉडी घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला ती बॉडी घेऊन गेले. आणि तेही सुद्धा नेऊन डायरेक्ट याला ठेवलं गेलं, आपले याला स्पेमला बाडी लावून दिली. बरं तिथं आम्ही न बाडी ताब्यात घेताना त्यांनी आम्हाला दमदाटे घेऊन आणि आमचं सयांगठ घेऊन, आम्ही काय शिकलेलो नाही, मी अडाणू आहे. माझा फक्त मुलगा शिकलेला, मी बाप अडाणी आहे. मला काय माझं सुद्धा नाव सुद्धा येत नाही का काही नाही. नुसता अंगठा देऊन मला त्या दमदाटे घेऊन माझे सयांगठ घेतलं आणि ते डेड बॉडी आमच्या ताब्यात दिली. त्याच्यावर आम्ही एक सुद्धा अर्ज लिहिलं गेलं पोलीस स्टेशनला, आपल्या आडगाव पोलीस स्टेशनला नेऊन जमा करून दिले. पण आजपर्यंत आम्हाला का त्याच्या काही निष्पन्न भेटलं नाही. आणि आज त्या अर्जात काय दिलं? अर्जात आता काय ते यांनी लिहिलं तर का मलाही सांगता येणार नाही. पोराने आत्महत्या तर नाहीच केली, पण त्याचा जोडीदार होता त्याने तर आम्हाला डाऊट आहे त्याच्यावरती. त्याने काही गळ दाबवून काही गोष्टी घडवून आणि त्याने ते आत्महत्या मुलाचं केलं. आणि त्याला ते मुलाला त्याने ते हवालदार साहेबांनी काढून दिलं. त्याने एक दिवस सुद्धा ताब्यात घेतलं नाही. मी SP ला भेटायला गेलो तर SP ने आम्हाला काय सांगितलं का 2 दिवसानंतर तुम्हाला कळवतो. साहेबांना भेटलो आज आम्ही जाऊन आणि आश्वासन दिलेलं आहे आम्हाला का तुम्हाला रिपोर्ट आम्हाला कळवण्यात येईल असं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, माडसांगवी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.